ते सांगितलं होतं. सो त्यामध्ये फर्स्ट होती फिल्टर मेथड, सेकंड होती व्रॅपर्ड मेथड आणि थर्ड होती एम्बेडेड मेथड. फिल्टर, व्रॅपर्ड आणि एम्बेडेड या टोटल 3 मेथड आहेत. सो त्याच मेथडचा यूज ना तुम्ही फीचर सिलेक्शनमध्ये करतात. ओके, सो लेट्स स्टार्ट वन बाय वन. फाईल ओपन होते. ओके, सो आय थिंक काल हा पोर्शन डिस्कस केला होता. जे आहेत त्यांना माहिती असेल. कुठपर्यंत झालं ते पण सांगतो. राईट, इथपर्यंत. ओके, आणि हे काल लिहिलं नसेल तरी ते ॲड करून घेते. कालच्या फाईलमध्ये लिहिलं होतं का, आठवतंय? कोणती मेथड बिफोर मॉडेल ट्रेनिंग, कोणती मॉडेल ड्युरिंग मॉडेल ट्रेनिंग आणि कोणती मेथड आफ्टर मॉडेल ट्रेनिंग यूज करतात फीचर सिलेक्शनसाठी. कालच्या फाईलमध्ये ॲड केलं होतं. नसेल तर काही अडचण नाही, आज मी फाईल दोन्ही पण शेअर करतोय. सो त्यामधनं गो थ्रू करून घ्या एकदा. ओके, नेक्स्ट फीचर सिलेक्शन टेक्निक काल डिस्कस केल्या होत्या वरती, म्हणजे एकदम डेप्थमध्ये नाही, वरती फक्त सांगितलं काय आहे एक्झॅक्ट. ओके, सो फीचर्स एक्स्ट्रॅक्शनमध्ये 2 टाईप्स आहे सांगितलं होतं. फर्स्ट आहे PCA आणि सेकंड आहे LDA. ओके, आफ्टर दॅट फर्स्ट मेथड पाहणार आहोत ज्याला फिल्टर मेथड म्हणतात. ओके, सो फिल्टर मेथडमध्ये कोणकोणते टाईप्स आहेत तर पहा. फिल्टर मेथडमध्ये बेसिकली कोरिलेशन आहे. कोणीतरी रीड करा. फिल्टर मेथड वाचता येते ना? हो सर. मग तर फिल्टर मेथडमध्ये कोरिलेशन, त्यामध्ये टाईप आहे काय पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट, स्पियरमन आणि कॅन्डल. त्यानंतर फिशर स्कोअर, व्हेरियन्स इन्फ्लेशन फॅक्टर, मिसिंग व्हॅल्यू रेशिओ, व्हेरियन्स थ्रेशोल्ड मेथड, इन्फॉर्मेशन गेन म्हणजे म्युच्युअल इन्फॉर्मेशन, काय स्क्वेअर टेस्ट, अनोवा टेस्ट आणि मीन ॲब्सोल्यूट टेस्ट. ओके, व्हॉट अबाउट व्रॅपर? व्रॅपरमध्ये वास्तू येस येस. हां, यूज ॲट द टाइम ऑफ मॉडेल ट्रेनिंग. त्यामध्ये मेथड्स आहेत फॉरवर्ड फीचर सिलेक्शन, बॅकवर्ड फीचर सिलेक्शन, काय एक्झॉस्टिव्ह फीचर सिलेक्शन, रिकर्सिव्ह फीचर सिलेक्शन, बाय डायरेक्शनल फीचर सिलेक्शन. आणि एम्बेडेड मेथडमध्ये आफ्टर मॉडेल ट्रेनिंगमध्ये यूज केले जातं. तर त्यात रेग्युलायझेशन, लासो रिग्रेशन म्हणजे L1, त्याच्यानंतर ट्री बेस्ड मॉडेल फीचर इम्पॉर्टन्स, डिसिजन ट्री फीचर इम्पॉर्टन्स, रँडम फॉरेस्ट, ॲडा बूस्ट, ग्रेडियंट बूस्ट, एक्झी बूस्ट आणि केटा बूस्ट. ओ फाईन. सो या टोटल 3 मेथड आहे ज्या की फीचर सिलेक्शनमध्ये येतात. आज आपण पाहणार आहोत फिल्टर मेथड, ज्यामध्ये कोरिलेशनमध्ये 3 आहेत. पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट, स्पेअरमॅन आणि कॅन्डल. आफ्टर दॅट फिशर स्कोअर, थर्ड व्हॅरिएशन इन्फ्लेशन फॅक्टर ज्याला आपण VIF म्हणतो, 4 आहे मिसिंग व्हॅल्यू रेशो, 5th variance threshold method, 6th is IG information gain or mutual information, 7th is chi-square test, then 8th ANOVA test and 9th is mean absolute test ज्याला आपण MAT पण म्हणतो. ओके, सो लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट फिल्टर मेथड. सो तिकडे येण्या अगोदर एक PDF आहे. लेट्स सी. ओके, सो बेसिकली फिल्टरमध्ये सांगितलं ज्या काय मेथड्स किंवा जे काही टाईप्स येतात ते. कमिंग टू द नाव 3 मेथड ज्या फिल्टरमध्ये आहेत त्या डिस्कस केल्या होत्या. इफ यू सी
there are total 3 मेथड विच आय मेन्शन. कोरिलेशनमध्ये सब मेथड आहेत पिअर्सन, कोरिलेशन, कोएफिशियंट, सेकंड इज स्पेअरमन आणि केंडाल. आय थिंक ज्यावेळेस तुम्ही कोरिलेशन शिकत होता त्यावेळेस मी याबद्दल थोडीफार माहिती दिली आहे सर. आठवते? सांगितलं होतं सर, ऐकल्यासारखं वाटतं या मेथड्स. हो सांगितलं होत्या. फिल्टर रॅपर अनएम्बेडेड. याबद्दल थेरी पण आय थिंक मोनोक्रम थेरी पण आय थिंक सांगितली होती असं मला आठवतंय. लिहून दिली की आय एम नॉट शुअर, बट लेक्चरमध्ये नक्की झाली थेरी याबद्दल. स्टडी केलाय? व्हॉट डज मीन बाय कोरिलेशन प्रियंका? कोरिलेशन म्हणजे काय अथर्व? Degree of relation between two variables. मग वेळ का लागतो आन्सर हे दे तर. ओके, व्हॉट डज मीन बाय VIF? अथर्व VIF का विसरलं का सगळं? Variation information factor. फॉर्म्युला VIF चा One divided by 1 minus r square. बरोबर आहे अथर्व? आहेस ना क्लासमध्ये का नाही? मला हो सर आठवत नाहीये मला सर. का स्टडी केलं नाही? मी पाहिलं नाही ह्या वीक मध्ये नाही पाहिलं सर. अरे दर प्रत्येक वीकला पाहायची गरज नाही. अगोदर एकदा जरी वाचलं असेल तरी कळायला पाहिजे ना काय होतं काय नाही. हो सर. डोक्यामध्ये ब्रेन आहे तो 1300 ग्रामचा कशाला दिलाय? अभ्यास करा असं करू नका. आणखी इंटरव्ह्यू पण झाला नाही, काहीच जणांची जॉब पण नाही. अशी जर हाल असतील तर अवघड आहे. फिल्टर मेथड. ओके, सो फर्स्ट वी विल या गो वीक सी मध्ये सर पेअरसन कोरिलेशन कोएफिशियंट. ओके, सो पेअरसनचा पहा. पेअरसन जे काही कोएफिशियंट कोरिलेशन आहे ते R ने डेनोट करतात. आपण फॉर्म्युला अगोदर डिस्कस केला होता. इट विल बी डेनोटेड बाय और इट कॅन बी एक्सप्लेन थ्रू बाय हेल्प ऑफ फॉर्म्युला लाईक दिस. covariance of xy divided by standard deviation of x and y. Okay, so now covariance is equal to, याला जर आणखी इन डेप्थ मध्ये आणखी किंवा ब्रीफ मध्ये जर लिहायचं असेल तर यू कॅन यूज वन थिंग, समेशन ऑफ xi minus x bar yi minus y bar म्हणजे covariance वरची टर्म कव्हर झाली. Now coming to the standard deviation part for x and y, so it will be again under root of summation of xi minus xi square, then summation of under root of summation of yi minus y bar square. सो इथे टोटल टर्म आहे ती तुमची पेअरचं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आहे. याची रेंज आहे ती -1 to +1 च्या मध्ये व्हॅरी होते. ओके, सपोज जे काय तुमचे रिझल्ट्स येतात, जी काय आरची व्हॅल्यू येते, if you know it's varies between 0.7 to 1, we will say it is a good predictor. When range varies from negative 0.3 to plus 0.3, we can say it is a bad predictor. Clear? Yes sir. Okay, स्पेअरमनलाच रँक कोएफिशियंट पण म्हणतात. ओके, सो आफ्टर दॅट कमिंग टू द नेक्स्ट. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे तर सांगतोच पण त्या अगोदर लक्षात असू द्या. पेअरसन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन त्या ठिकाणी वापरतात जिथे डेटा इनपुट कंटिन्युअस असेल आणि आउटपुट पण कंटिन्युअस डेटा असेल. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉडेल ट्रेनला ॲज अ इनपुट पॅरामीटर काहीतरी कंटिन्युअस डेटा किंवा नंबर्स देतात. ओके, आणि जे काय तुमचं प्रिडिक्शन आहे ते पण प्रिडिक्शन तुमचं इन फॉर्म ऑफ नंबर्स असेल तर त्या केसमध्ये यू कॅन गो फॉर पेअरसन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. स्पेअरमॅन कधी वापरतात तर सपोज तुमचा अगेन इनपुट डेटा आणि आउटपुट डेटा जर कंटिन्युअस असेल किंवा न्यूमेरिकल असेल तर विल अगेन गो फॉर स्पेअरमॅन. ओके, केंडाल कुठं वापरतात ज्या तुमचा इनपुट डेटा हा कॅटेगरिकल असेल. ओके, आणि आउटपुट डेटा कंटिन्युअस असेल और व्हाईस वर्सा. मी परत करतोय, केंडाल त्या ठिकाणी वापरतात ज्या तुमचा इनपुट डेटा कॅटेगरिकल असेल आणि आउटपुट डेटा कंटिन्युअस असेल और व्हाईस वर्सा. गॉट इट? Yes. आय थिंक या गोष्टी फाईलमध्ये मेन्शन केल्या असतील कुठं तर आहे तिथं. ठीक आहे, फाईन. नाव फिल्टर मेथडमध्येच आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे.
सो त्या कन्सेप्टला येतो मी. हे क्लिअर झाली इथपर्यंतचा पोर्शन? काय डाऊट आहे यामध्ये? क्लिअर सर. ठीक आहे. ओके, आता पहा कोणती मेथड फीचर सिलेक्शन कधी यूज करायची हे कसं डिसाईड करणार. आता मी या जर 3 गोष्टी सांगितल्या, बट कशा लक्षात ठेवणार? सो आय हॅव वन चॅट फॉर यू. आणि हा चार्ट पाठ असलाच पाहिजे, आत्ता सांगतोय. मला पण पाठ आहे, तुम्हाला पण असला पाहिजे. ओके, हा म्हणजे रट्टा मारणं नाही, समजून लक्षात ठेवणं. ओके, समजावून सांगतो, तुम्हाला लगेच समजून पण जाईल. ओके, इनपुट व्हॅरिएबल न्यूमेरिकल असेल आणि कॅटेगरिकल असेल. तर सपोज इनपुट व्हॅरिएबल तुमचा न्यूमेरिकल आहे, आउटपुट व्हॅरिएबल तुमचा न्यूमेरिकल आहे, तर तुम्ही पेअर्सन और स्पेअरमनला जाणार. इनपुट व्हॅरिएबल न्यूमेरिकल आहे, आउटपुट व्हॅरिएबल तुमचं कॅटेगरिकल आहे, तर विल गो फॉर एनोवा और कॅन्डाल. नेक्स्ट, इनपुट व्हॅरिएबल कॅटेगरिकल आहे, आउटपुट इज कॅटेगरिकल, यू कॅन गो फॉर काय स्कोर और म्युच्युअल इन्फॉर्मेशन. इफ इनपुट व्हॅरिएबल इज कॅटेगरिकल, आउटपुट इज न्यूमेरिकल, यू कॅन गो फॉर अगेन एनोवा अँड कॅन्डाल. सिंपल आहे. राहील लक्षात की काय डाऊट आहे यामध्ये? पण काय डाऊट आहे या चार्टमध्ये? सॉरी, एनोड काय आहे, कोणता आहे? एनोवा आणि कॅन्डाल. कॅन्डल आता बघितलं, एनोवा आणि हो, कॅन्डाल. एनोवा पुढे आहे, एनोवा पुढे आहे, सांगतो मी आल्यानंतर. बाकी फ्लो क्लिअर आहे? हा. हो सर. ओके, एक सिंपल कोड आहे याचा, तो घेतो म्हणजे समजून जाईल. ओके, पेअर्सन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. ओके, हा बोस्टन डेटा सेट आहे, जो डेटा सेट आपण भरपूर वेळेस पाहिले, पण सध्या डेटा सेट एक्झिस्ट नाही. आय हॅव ऑलरेडी मेन्शन, इफ यू वॉन्ट टू गो अँड कलेक्ट डेटा सेट, यू कॅन गो फॉर द कॅगल, डाउनलोड देअर अँड यू कॅन यूज इट. ओके, पण थोडेफार चेंजेस असतील त्या डेटा सेटमध्ये, आत्ता पण सांगतो. ओके, सो बेटर इन्स्टेड ऑफ इट यू कॅन गो फॉर एनी अदर डेटा सेट. हा असेल रेफरन्ससाठी तरी चालेल, पण तुम्हाला जर ट्रायल अँड एरर करायचं असेल तर कोणताही ना डेटा सेट घ्या जो की ना याच्याशी रिलेव्हंट आहे, किंवा याच्या ना प्रॉपर्टीज थोड्याफार मॅच होतात. लाईक हा जर रिग्रेशनचा प्रॉब्लेम असेल तर तो रिग्रेशनचा असेल, हा जर क्लासिफिकेशनचा असेल तर तो पण क्लासिफिकेशनचा असेल, समथिंग लाईक दॅट. ओके, Boston DF is equals to p dot data frame load Boston data columns is equals to load Boston features name. Okay, after that Boston DF target will be price load Boston dot target and Boston DF call key. So you can see this is a complete Boston DF. Okay, now correlation. CORR is equals to Boston DF dot correlation. मी correlation कोणतं यूज करतो तर पेअर्सन. ओके, डॉट टेल म्हणजे डॉट टेल लास्ट किती? वन डाटा. राईट, लास्ट वन रेकॉर्ड जे काय असेल ते कॅप्चर और केलं जाईल, पकडलं जाईल बाय डिफॉल्ट. ओके, आफ्टर दॅट PLT डॉट फिगर जे काय असेल ना, तर फिगरच्या साईज आय मीन फिगरच्या हेल्पने तुम्ही व्हिज्युअलाइज करणार आहात. देन SNS डॉट हिट प्लॉट CORR एनोट इज इक्वल्स टू ट्रू. एनोट हे ना लाईक टेक्स्ट वगैरे ॲड करण्यासाठी किंवा नॉर्मल क्लिक्चरसाठी एनोट यूज करतात नोटेशनसाठी. सो SNS डॉट हिट मॅप CORR comma एनोट इज इक्वल्स टू 2. ओके, now you can see the range of coefficient of range of correlation. So good range will be 0.7 to 1, right? Yes. Okay, you can now check की कोणती रेंज बरोबर आहे, कोणती चुकीची आहे. आय मीन कोणती गुड आहे, कोणती बॅड आहे. 0.7 to 1 इट इज गुड. सो या केसमध्ये पहा कोणती गुड आणि कोणती बॅड आहे. समजलं हा पार्ट? काय डाऊट? हो सर. यात दोनच रेंज गुड आहेत, REM आणि प्राइस वाले ना. सॉरी, यात जे पण आहे REM आणि प्राइस वालेच फक्त गुड रेंज मध्ये येतात ना. RM बरोबर, RM कारण 0.7 आहे आणि प्राइस आहे ती 1 आहे आणि बाकी जे आहे ते एक तर निगेटिव्ह किंवा कमी आहेत. हां, ठीक आहे.
Then पहा second Spearman correlation coefficient. Okay, so in this case now the criteria for to calculate the correlation coefficient, it will be Spearman. मागच्या वेळेस कोणता होता? Pearson. Now it is Spearman. Okay, I'm using the same logic. CORR Boston DF dot COR, then Spearman dot tell म्हणजे by default 1, bottom म्हणजे किंवा शेवटून 1, PLD dot figure is equals to 20,1, and the SNS dot heat map then CORR N naught is equals to true. ओके, याला आपण व्हिज्युअलाइज केलं, असे रिझल्ट याला पाहायला मिळतील. नेक्स्ट okay, now I'm plotting one plot, SNS dot scatter plot, x is equals to Boston DF, column name is CRIM, y is equals to Boston DF, and the column name or the target column is price. Okay, so price versus CRM चा हा प्लॉट आहे किंवा ग्राफ आहे. नेक्स्ट जस्ट अ मोमेंट. SNS डॉट स्कॅटर प्लॉट, एक्स इज इक्वल्स टू बोस्टन डी एफ, हे कॉलम्स आहेत त्याचे, एल स्टॅट कॉमा वाय इज इक्वल्स टू बोस्टन डॉट डी एफ, आणि हे प्राईस. ओके, सो बेसिकली काय करतात तुम्ही, जे काय तुमच्याकडे दोन फीचर्स आहेत किंवा जे दोन कॉलम्स आहेत ना, त्यामधल्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे तुम्ही फाइंड आउट करतात. सिम्पल. इथं पहा, जर मी असं म्हणत असेल एक वाढते तर दुसरा वाढला पाहिजे, तर त्यामध्ये लाईन कशी असली पाहिजे कोणी सांगेल. सपोज प्राइस वाढली की CRIM पण वाढते, सो लाईन कशी असली पाहिजे, एनीवन. इनक्रीजिंग वे मध्ये. हो, बट कशी, हे अशी लाईक अँगल सांगा मला, इथून अँगल काय असला पाहिजे, इथून 45 डिग्री. 45 डिग्री. ओके, सो म्हणजे आय कॅन से जर 45 डिग्री असेल तर एक वाढलं तर दुसरं वाढते, बरोबर. हो. ओके, आणि हे अपवर्ड डायरेक्शन असली पाहिजे का हे डाऊनवर्ड असली पाहिजे. अपवर्ड. अपवर्ड. राईट. प्रियंका झोपी गेल्यात का. ओके, पहा. सो यामध्ये सांगा मग काय रिलेशन आहे, किंवा लाईनचं जाऊ द्या, रिलेशन काय सांगा. हे बघून काय कळतं, डाउनवर्ड आहेत. बट यावरून काय कळतंय. डेटाज आर नॉट स्कॅटर्ड. स्कॅटर्ड तर आहे, इथं दिसतंय. कन्क्लुजन काय आहे, मी सांगितलं की जर 45 असेल तर ना एकमेकाशी ते डिरेक्टली प्रिपोर्शनल आहेत, एक वाढलं की दुसरं वाढते, एका म्हणजे दोघांवरती फरक पडतो एकमेकांचा. ओके, एक वाढली दुसरं वाढते, आय कॅन से डिरेक्टली प्रिपोर्शनल आहेत. या केसमध्ये तसं काय आहे लॉजिक तुमचं. इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल नाही आहेत, म्हणजे एक वाढला तर एक म्हणजे नाही वाढला असं नाही आहे, वाईस वर्सा नाही आहे. ओके, सी इफ यू ऑब्झर्व 0 पर्यंत, CRIM 0 पर्यंत, त्या केसमध्ये ना वायची व्हॅल्यू इट्स कंटिन्युअसली इन्क्रीजिंग बट द एक्स रिमेन्स सेम. पुढे गेलेत ना डेटा पॉईंट स्कॅटर्ड आहेत, आणि जे मग अशी सांगितलं किंवा जे आत्ता सांगितलं यामध्ये ना डिरेक्टली प्रिपोर्शनल नाहीत. तेवढा जर 45 परफेक्टली असेल तर इन दिस केस ॲक्शन से दे हॅव्हिंग द पॉझिटिव्ह रिलेशन, एक वाढले की दुसरं वाढते. या केसमध्ये पॉझिटिव्ह रिलेशन नाही, डेटा पॉईंट स्कॅटर्ड आहेत. ओके, आणि मॅक्सिमम डेटा पॉईंट्स यू कॅन सी हिअर, एकाच पॉईंटवरती आलेले आहेत किंवा एकच लाईनवरती आहे. क्लिअर. हे तर डेटा पॉईंट भरपूर स्कॅटर्ड झालेले आहेत, यू कॅन सी. यात तर प्रिपोर्शनल तर नाहीत पण भरपूर स्कॅटर्ड आहेत, यू कॅन सी. नाव कमिंग टू द केंडाल. सो केंडालसाठी पण सेम, इथं फक्त मी केंडाल यूज करतोय, बाकी एव्हरीथिंग विल रिमेन सेम. कोड लॉजिक विल बी एव्हरीथिंग सेम. ओके, सो कोरिलेशन क्लिअर झालं. काय डाऊट आहे कोरिलेशनमध्ये. हो सर. येस. ओके, नाव कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, डायग्राम असतील. सो फर्स्ट केस आहे माझी,
सो फर्स्ट केसमध्ये पहा लिनियर डेटा, म्हणजे मग अशी मी जे सांगितलं ते राईट, लिनियर डेटा, दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असेल, दोघं एकमेकांचे प्रिपोर्शनल असतील इन टर्म्स ऑफ पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स. ओके, सो सपोज माझा जर डेटा लिनियर असेल, म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हॅरिएबलमध्ये जर लिनियर रिलेशनशिप असेल, तर त्या केसमध्ये जर माझ्याकडे कोरिलेशन असेल पेअर्सन आणि स्पेअरमन, तर इन दिस केस बोथ विल परफॉर्म गुड. दोन्ही पण कधी चांगलं परफॉर्म करतील. ज्यावेळेस डेटा लिनियर येस. ओके, आफ्टर दॅट सेकंड केस 2, when the data is non-linear, just data non-linear नाही, सॉरी when just data non-linear आहे आणि लिनियर नाही, हे डेटा पॉईंट्स एकदम असे स्कॅटर्ड झालेले असतील. ओके, आता इथे पॉईंट्स आहेत पण मी जस्ट सांगायला लागले असे काय ते स्कॅटर्ड झाले असतील डेटा पॉईंट. ओके, सो या ठिकाणी ना अगेन स्पेअरमन विल गिव्ह अ गुड ॲक्युरेसी, बट पेअरसन विल बी द लेस ॲक्युरेट ॲज कम्पेअर्ड टू स्पेअरमन. ओके, ओके सर. ओके. थर्ड इज साईन वेव्ह. ओके, केस 3 साईन वेव्ह. सो साईन वेव्हमध्ये पहा, यामध्ये जो काही शेप आहे किंवा जे काही डेटा पॉईंट स्कॅटर झाले आहेत हे ना अशा शेपमध्ये आहेत, आय कॅन से डिरेक्टली इनडिरेक्टली. ओके, सो या केसमध्ये पहा वाय आहे तो तुमचा रिमेन सेम, बट एक्स आहे तो एक्स वाढतो या केसमध्ये, राईट हँडला जातो आहे. सेम थिंग इन दिस केस, एक्स विल बी रिमेन सेम ऑर द कॉन्स्टंट. हां, कोणी सांगेल, एक्सप्लेन करेल. एक्स यामध्ये कॉन्स्टंट राहील, बट वाय काय होईल, वाढणे का कमी होईल? Increase. Right, x will be constant but y will be increased. So again in this case spearman also perform a good. Fine. आणि पेअरसन त्यापेक्षा खाली असेल, पण स्पेअरमॅन जास्त चांगला परफॉर्म करेल. ज्या डेटामध्ये आउटलायर असतील त्या केसेसमध्ये पण स्पेअरमॅन चांगल्या रीतीने परफॉर्म करेल ॲज कम्पेअर टू पेअरसन. देन स्पेअरमॅन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला पहा, 1 minus 6 sigma, and then let me check, it's I think yes, 1 minus 6 sigma, 6 sigma, right? Yes, summation of त्यापुढे d dou, right? Yeah, dou नाही df असेल आय थिंक. लेट मी चेक हे d आहे का dou आहे. स्पेअरमनचा फॉर्म्युला आहे ना, देयर इज अ स्मॉल प्रॉब्लेम. शक्यतो असा प्रॉब्लेम व्हायला नको. या इट्स नो ॲक्च्युली DII. ओके, DI square, you can also add DIFF, but it's actually DI. Okay, so I will explain. Spearman coefficient of correlation formula will be 1 minus summation of 1 minus 6 summation of DI square. Okay, then n of n square minus 1. आता पहा, यामध्ये n is nothing but number of rows. जे टोटल तुमचे नंबर ऑफ रोज असतील ते तिथं पाहायला मिळतील तुम्हाला. देन DIF लिहिले. ओके, यू कॅन ऑल्सो यूज फॉर द नोटेशन DIFF, और यू कॅन ऑल्सो गो फॉर DI. ओके, सो मी जे सांगितलं ते DI आहे. इट्स नथिंग बट डिफरन्स बिटवीन द रँक्स ऑफ जे काही ते रँक आहे आणि त्यामध्ये जो काही डिफरन्स येतो तो डिफरन्स इज नथिंग बट तुमचा DI असेल. ओके, आफ्टर दॅट अँड जो तुमचा 6 दिसते हा तुमचा कॉन्स्टंट फॅक्टर असेल. 6 it will be constant factor. So 1 minus 6 summation of DI square or DIFF square divided by n of n square minus 1. Clear? Yes sir. Next, VIF सांगायची गरज आहे? सर सांगा ना एकदा. ओके, काय कळालं नाही VIF मध्ये सांगा, काय रिव्हिजन केलं नाही हे सांगा अगोदर. सर तुम्ही VIF सांगितलं होतं पाठीमागं, मी नोट्स पण पाहिले, पण मी बहुतेक त्याचं नोट डाऊन नाही केलंय VIFचं. ओके, कोणी सांगेल किंवा एक्सप्लेन करेल VIF का असते? अरे काय झालं, अभ्यास कोणीच केला नाही का VIFचा? अगोदर झालं हे सगळं? हा सर भेटलं नोट्स. ऑनलाईन सांगतो. का? मलाच भेटलं, मीच लिहिलं होतं. ओके, सांग, ही कन्सेप्ट सांगतो, नंतर तुम्ही VIF सांगा. ओके, हा फॉर्म्युला क्लिअर करतो, नंतर तिकडे येतो. तोपर्यंत तुमचे काय आन्सर असतील तर ते कलेक्ट करा.
ओके ठीक आहे. सो आपण या केसमध्ये काय करतो, सी एक्स आणि वाय ज्या काय व्हॅल्यू असतील ना, सॉर्टिंग एक्स कॉलम अँड गेटिंग रँक ऑफ एक्स आणि x1. ओके. सो जे काय तुमचे कॉलम असतील ना, त्यांना रँक लावले जातात, चढता क्रम उतरता क्रम जसं म्हणतात तसं. नाव यू नो वाय कॉलम विल बी सॉर्टिंग अँड गिविंग द रँक ॲज वाय आय, देन यू नो y1 y2 y3 अशा रँक द्याल तुम्ही. एक्स आणि वाय दोघांना आपण सॉर्ट आउट करून तुम्ही रँक द्याल त्यांना. ओके. सो नाव यू नो टेकिंग द डिफरन्स बिटवीन द टू रँक्स. आता ज्या काय तुमच्या दोन रँक्स असतील ना, त्या दोन रँकमधला डिफरन्स घेतला जाईल. लाईक x मायनस वाय आहे, x2 मायनस y2. ओके. हे करून नाव टेकिंग द स्क्वेअर ऑफ द डिफरन्स. आता जो काय एक्स आय मायनस वाय आयचा डिफरन्स किंवा जो काही यू नो फरक येणार आहे दोघांमधला, एक्स आय मायनस वाय आहे. ओके. त्यामधला जो काही डिफरन्स आहे त्याचा स्क्वेअर करतात. पण डिफरन्स इज डिनोटेड बाय समेशन ऑफ डी आय स्क्वेअर, आणि त्याचा स्क्वेअर डिफरन्स इज डिनोटेड बाय समेशन डी आय, आणि स्क्वेअर केल्यानंतर तेच बनते समेशन ऑफ डी आय स्क्वेअर. क्लिअर? हां. ओके. नेक्स्ट हा वे आहे, कोणीतरी सांगत होता. हां सर सांगतो. VF measure the amount of multicollinearity in set of multiple regression variables. म्हणजे हा तर मल्टिकोलिनियरिटी म्हणजे काय असतं की देअर शुड बी नो लिनियर रिग्रेशन बिटवीन टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. तर त्याच्यामधलं जे पण काय म्हणजे येस. हा ते दोन एकमेकांसोबत किती इंडिपेंडंट किंवा रिलेटेड आहेत हे कॅल्क्युलेट करतं VIF थोडक्यात. देअर शुड बी नो मल्टिकोलिनिटी चेक करण्यासाठी बेसिकली VIFचा यूज केलं जाते. हा बरोबर. हा जसं लिनियरिटी चेक करण्यासाठी आपण कोरिलेशन वगैरे वापरतो, तसं मल्टिकोलिनिटी चेक करायची असेल तर यू कॅन गो फॉर VIF. ओके. VIF. ओके. हा ओके. सो VIFचा फॉर्म्युला 1 डिवाइडेड बाय 1 मायनस V1 मायनस आर स्क्वेअर. सो बेसिकली याचा यूज मल्टिकोलिनिटी चेक करण्यासाठी केला जातो. आपलं मेन स्ट्रॅटजी किंवा मेन यू नो assumption is that there should be the no multicollinearity in ideal cases. Okay. वेबचा फॉर्म्युला आहे. रेंजेस अगोदर मी लिहून दिल्या होत्या. बेस्ट कोणती, मॉडरेट कोणती, आणि लास्ट वन कोणती, और बॅड यू कॅन से दॅट. बेस्ट, मॉडरेट, बॅड, व्हॉट एव्हर इट विल बी, और हाय थ्रेशोल्ड. यामध्ये काय डाऊट आहे या फाईलमध्ये PDF शेअर करण्यात येईल? नाही सर. ठीक आहे. ओके. कमिंग टू द IBYMB फाईल. फिशर स्कोर आहे. ओके. सो फिशर स्कोरमध्ये पहा काय होतं आहे. इट रिटर्न्स द रँक ऑफ व्हेरिएबल्स इन अ डिसेंडिंग ऑर्डर ऑन फिशर स्कोर. जे काय रँक ऑफ व्हेरिएबल्स आहे ना, ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ॲज अ रिझल्टमध्ये. I'm repeating the same point. It returns the rank of variables in a descending order in a Fisher score. Okay. So you can see the code for Fisher score. It's it returns मी जे बोललो तेच लिहिलं आहे. त्याला इम्पोर्ट कसं करतात तर फ्रॉम sklearn डॉट फंक्शन डॉट सिमिलरिटी बेस्ड इम्पोर्ट फिशर स्कोर. देन पासिंग इयर वाईन डेटाचं एक डेटा सेट मिळेल तुम्हाला, ऑनलाईन पण आहे, कॅनवरती गेला तरी मिळून जाईल. सो वाईन डेटा इज इक्वल्स टू लोड वाईन. ओके. एक्स इज इक्वल्स टू PD dot data frame wine comma, it's actually not comma, it's wine data dot data comma columns is equals to wine data dot features name. Okay. Y is equals to P dot series wine data dot target आणि Y is equals to whatever it will be. Now you can see target column मध्ये काय काय रिझल्ट्स आहेत. ओके. तिथं मी क्लिअरली मेन्शन केले wine data dot target. You can see results whatever it will be 0202 something. It look like that. Okay. So आता फिशर रँकला येतो मी. सो फिशर रँकमध्ये मी काय सांगितलं होतं आठवत आहे, वरतीच आहे. इट रिटर्न द रँक ऑफ व्हेरिएबल इन अ डिसेंडिंग ऑर्डर ऑन द फिशर स्कोर. जे काय जे काय व्हेरिएबल्स आहेत त्यांची ना रँक डिसेंडिंग ऑर्डरनं अरेंज करते. डिसेंडिंग म्हणजे उतरताना राईट, चढताना लोएस्ट. सो हा पहा फिशर स्कोर रँक. तर यामध्ये कशाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करते आणि कुणाचं नाही.
कोणतं जास्त इम्पॉर्टंट फीचर आहे आणि कोणतं नाही, आणि कोणतं जास्त प्रिडिक्शनमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करेल आणि का. एक्लॅनिटी ऑफ ॲश जे पण काही फीचर आहे ते जास्त रोल प्ले करील. बरोबर आहे. सगळ्यात खराब. आणि सगळ्यात मॅलिक ऍसिड. ओके फाईन, म्हणजे यू गॉट द आयडिया. ओके, सो सेकंड हा आहे डेटा सेट जो बोस्टन डेटा सेटचा आहे. याला पण मी फिशर रँक लावला. सो रिझल्ट विल बी अगेन लाईक दिस. हायेस्ट प्लेस यू कॅन ऑल्सो ऑब्झर्व. ओके, VIF. Basically for VIF we have formula VIF is equals to 1 divided by 1 minus R score आणि बोस्टन डेटा सेट परत यूज करतोय. ओके, सो नाव गेटिंग द व्हॅल्यू ऑफ ॲरे एक्स इज इक्वल्स पी डॉट डेटा फ्रेम लोड बोस्टन डॉट डेटा कॉलम्स इज इक्वल्स टू अगेन लोड बोस्टन डॉट फीचर्स नेम वाय इज इक्वल्स टू पी डॉट सिरीज आणि त्यामध्ये लोड बोस्टन पास करणार किंवा टार्गेट असेल. ओके, ॲट द लास्ट यू आर जस्ट कॉलिंग द एक्स व्हॅल्यूज अँड यू कॅन सी दॅट बिलो रिझल्ट. It's for Boston dataset. Okay. VIF क्लिअर झाली पण VIFचं खाली नाही अगोदर. हो सर. पुढे काय राहते सांगतो. VIF तर इथं बऱ्यापैकी झालेलं आहे. ओके, उद्या IG राहते आणि IG नंतर आहे VIF सॉरी व्हॅरियंट थ्रेशोल्ड मेथड. ओके, सो उद्या 2 मेथड आहे आणि बाकीच्या आणखी जे काय मेथड्स असतील बे काय सब टाईप असतील किंवा मेन टाईप्स असतील त्या गोष्टी उद्या आणखी कंटिन्यू केल्या जातील. चालेल. चालेल या सर. नोट्स मी शेअर करतो तुमच्यासोबत ड्राईव्हला कालच्या आणि आजच्या. एकदा गो थ्रू करा. इवन दो हा पुढचा पोर्शन शिकवला नाही 2-3 पॉईंट तरी पण मी शेअर करतो. सो डोंट वरी अबाउट दॅट पार्ट. मी तो पोर्शन उद्या एक्सप्लेन करेन. आणि उद्या क्लास असेल जरी इलेक्शन असेल तरी इलेक्शनला सुट्टी असेल. इलेक्शनमुळे मे बी तुम्हाला कॉलेजला जरी सुट्टी असेल पण क्लास उद्या असेल. ठीक आहे. चालेल.